इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कोरोची गावात एसटी स्टँड परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अज्ञात चोरट्यांनी नाहत्या घरात प्रवेश करून सुमारे 4.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इचलकरंजी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे। त्यामुळे नागरिकांच्या भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून गस्त वाढवण्याची गरज बनली आहे। तर कोरोची गावातील एसटी स्टँड परिसरात अरुण आनंदा शेट्टी वय 29 राहणार एसटी स्टँड कोरोची हे गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत। सकाळच्या सुमारास अरुण शेट्टी हे आपल्या आई वडील भाऊ व वहिनीसह घरातील सर्वजण जवळच आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी गेले होते। दरम्यान यावेळी घराला कडी लावलेली असतानाही अज्ञात चोरट्याने घरावर पाळत ठेवून घरची कडी काढून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून चोरट्याने 2 मंगळसूत्र, कानवेल, गळ्यातील सोन्याची चेन तसेच गंठण असा एकूण 4.5 लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल लंपास केला। दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर शेट्टी यांना घरातील तिजोरी उघडी व सामान अस्ताव्यस्त दिसून आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले। त्यानंतर अरुण शेट्टी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे। तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर हे करत आहेत।